आज आपण बघणार आहोत चकलीच्या भाजणीपासून खमंग असे थालीपीठ, भरपूर कोथिंबीर घालून बनवलेले थालीपीठ तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि त्यासोबतच दही व शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्हाला हे थालीपीठ मऊ लुसलुशीत करायचे असतील तर त्यासाठी मी पुढे गेल्यावर व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला जर हे प्रवासासाठी थालीपीठ बनवायचे असतील तर 3 ते 4 दिवस टिकतात। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी टोपली घेतली आणि त्यामध्ये आता आपल्याला पीठ घ्यायचंय। हे पीठ चाळून घ्यायचंय। तर इथे मी 3 वाटी पीठ घेते। तुम्हाला हे थालीपीठ किती बनवायचे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त घेऊ शकता। ही तिसरी वाटी, 3 वाटी पीठ घेतलंय। आता यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे। तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत। मुठभर कोथिंबीर घेतली। तुम्हाला जर लाल तिखटाचे आवडत असतील तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण इथे मी हिरवी मिरची घालणार आहे, यामुळे छान चव येते। तर इथे मी 8 ते 10 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे आणि लसूण पाकळ्या 7 ते 8 घेतल्यात। याला छानसं वाटून घेतलंय। थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आणि पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं। पाणी आणि कोथिंबीर घातल्यामुळे लवकर बारीक होतं। तर यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी 2 चमचे मीठ घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ घालू शकता। तुम्हाला जर तीळ आवडत असतील तर यामध्ये तीळ 2 चमचे घाला। आता आपण हे वाटण यामध्ये घालू। अर्धा चमचा हळद घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचंय। हे पीठ आपल्याला थालीपीठ बनवताना सैलसर पीठ करायचंय। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ मळून घ्या। जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त सैल पण करायचं नाही। तर बघा किती छान असं पीठ मळून झालंय। अशा प्रकारेच मळून घ्यायचंय। आणि आता शेंगदाण्याची चटणी करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यामध्ये छोटी 1 वाटी शेंगदाणे घातलेत। तुम्ही शेंगदाण्याच्या जागी शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालायचं। इथे मी पाऊण चमचा मीठ घातलंय। 2 चमचे साखर घालायची, साखरेमुळे चव छान येते। आणि आता याला थोडं बारीक करून घ्यायचं। आता यामध्ये बारीक झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दही घालायचंय। दही घालून झालं की परत एकदा मिक्सरला फिरवायचंय। यामध्ये छोट्या वाटीने 1 वाटी दही घालायचं। तर इथे मी अंदाजेच दही घालते। याला आता आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचंय। अगदी थोडं पाणी घालायचं, जास्त नाही। ही चटणी तुम्हाला घट पातळ कशी आवडती त्यानुसार पाणी घालायचं। तर बघू शकता चटणी इथे तयार झाली आणि खूप छान झाली आहे। आता आपण थालीपीठ बनवून घेऊ। त्यासाठी इथे पोळपाट घेतलाय, तेल लागणार आहे आणि थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं, कारण पाण्याची गरज आहे म्हणून। कपडा घेताना पण आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पोळपाटावरती कपडा टाकल्यानंतर पाण्याचा थोडासा हात लावायचा। कपड्यावरती पाणी टाकून झाल्यानंतर पीठ घेताना पण आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही। आता तुम्हाला लहान मोठे कसे आवडतात त्यानुसार इथे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि असं मस्त असं थापत जायचं आहे। तर 3 बोटांनीच आपल्याला थापून घ्यायचं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि तुम्ही जेवढे पातळ कराल तेवढे छान लागतात। तर इथे मी थालीपीठ बनवताना यामध्ये गव्हाचं पीठ घातलं नाही, कारण मला थोडेसे कडक आवडतात, म्हणून मी फक्त चकलीचं भाजणीचं पीठच वापरले। तुम्हाला जर मऊ लुसलुशीत थालीपीठ पाहिजे असतील तर यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ घाला आणि पाव वाटी ज्वारीचं पीठ घाला। हे 2 पीठ मिक्स केल्यामुळे मऊ आणि लुसलुशीत थालीपीठ होतात। तर आता दुसरं पण मी इथे थालीपीठ बनवून घेते। कधी पण थालीपीठ बनवताना याला 4 किंवा 5 आपल्याला
असे छिद्र पाडून घ्यायचेत। असं केल्यामुळे थालीपीठ सर्व बाजूने खमंग असं भाजतं। तर बघू शकता किती छान मस्त खमंग थालीपीठ भाजून झालंय। आता दुसरं पण भाजून घेते आणि आता सर्व झाल्यानंतर दाखवते। थालीपीठ भाजत असताना आपल्याला दोन्ही बाजूने तेल घालायचं। तेल घालताना जरा थोडं जास्त घालायचं। तर बघू शकता मस्त असं खमंग थालीपीठ तयार झालेत। आता यासोबतच आपण चटणी घेणार आहोत। आंबट गोड तिखट अशी खमंग चटणी, दही शेंगदाण्याची चटणी। रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा। मी मसाल्याचा बिझनेस करते। तुम्हाला जर मसाले पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करा। घरगुती मसाले बनवलेले आहेत, विक्रम मसाले। एकदा मसाले नक्की वापरून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।